मी हे आवर्जून यासाठी सांगतोय की गेल्या 3 महिन्यामध्ये आम्हाला त्यांचं महत्त्व अजून जास्त कळलं. कारण काही त्यांच्या घरात घटना घडल्या, त्याकरता त्यांना ते कधी नव्हत एवढे अब्सेंट राहिले या पिरियडमध्ये. पण त्या काळामध्ये आम्हाला एवढी जाणीव झाली की अक्षरशः त्यांना ऑफर दिली आहे की बाबा तुम्हाला कधी येऊ शकतात, आम्ही रोज तुमचा गेट पास टाकतो इथे व्हिजिटरमध्ये, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. दुसरी गोष्ट, हे तर ठीक आहे की कामाच्या बाबतीत सगळेजण थोडं बहुत प्रमाणात प्रत्येकाचं आपापलं कौशल्य असतं, काम करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या पिढीचं एकच वाखाणण्याची गोष्ट आहे की ह्यांचं जे अपेक्षण आहे RCF बद्दल, तुम्ही जगतापजींशी बोला, पंधेकर साहेबांशी बोला, दादोजींशी बोला, पाटील साहेबांशी बोला, सगळ्यांशी बोला. यांचं जे प्रेम आहे ना RCF बद्दल, हे खूप कमी लोकांना कळतं. मी तर म्हणेल की आमचं सुद्धा एवढं नाही. हे कधीही सॅलरी स्लिप बघत नाही, हे सगळ्यांना अनुभव असेल. त्यांना जर आत्ता विचारलं यांचं बेसिक किती आहे सांगू शकणार नाही की बेसिक किती आहे म्हणून, त्यांना बघावं लागेल सॅलरी स्लिप काय. सेम जगतात, सेम बाकीचे सगळे लोक आहेत. त्यांना RCF काय देते त्यापेक्षा आपण RCFला काय देतो त्याबद्दल जास्त काळजी राहिली नेहमीच. त्याकरता हे 100% देण्याचा नेहमी प्रयत्न करतात. हे त्यांचं जे आहे विचार, मला असं वाटत होतं की हे विचार ह्यांच्या पुरतेच मर्यादित आहे. पण आता वैभवचं जे बोलणं ऐकलं, 4 शब्द ऐकले, ते तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा पोहोचवलेलं आहे. अशा लोकांना म्हणजे ही खरी जाणीव ठेवलेली आहे की कुठल्या तरी गोष्टीने आज नुसतंच 40 वर्ष त्यांनी नोकरी नाही केली तर ते जगले RCF. आणि त्यांच्या ते म्हणतात ना रक्तात भिनलेली आहे. असं परवा दिवशी ते मला भेटले होते. असे खूप कमी लोक असतात. खरं पाहिलं तर त्यांना रिटायरमेंट नंतर काही फरक पडणार नाही. त्यांच्याकडे एवढे कार्यक्रम आहेत स्वतःचे, गाणे म्हणा वेगवेगळे आहेत, छंद. सिंगापूरला जाऊन लावू शकते, ते सुद्धा त्यांचे बरेच व्याप असतील, बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यांच्या. त्यांना विशेष अशा लोकांना विशेष फरक पडत नाही रिटायरमेंटचा. पण त्यांचं जे प्रेम आहे या कंपनीवर, या प्लांटवर, त्याकरता थोडेसे इमोशनल झाले होते. परवा दिवशी ते माझ्याकडे आले होते, आमचं असंच बोलणं झालं. ही ऑफर आमच्यासाठीच नव्हती. मी त्यांना तेच बोललो की तुम्हाला जोपर्यंत रिटायरमेंटची सवय होत नाही तोपर्यंत तुम्ही ते रोज येत जा, काही प्रॉब्लेम नाही. रिटायरमेंटची तुम्हाला सवय वाटली की आता मी खरंच रिटायर झालो त्या दिवशी तुम्ही आराम करा. आणि हे मला वाटतंय जोपर्यंत हे त्यांचे दोस्त रिटायर होत नाहीत ना तोपर्यंत हे असंच चालू राहणार. पण ठीक आहे, बाकी सगळे तुमचं सगळं व्यवस्थितशीरच आहे. आणि तुम्हाला तुमच्या रिटायर्ड लाईफसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो. असेच राहा, खुश राहा, काही प्रॉब्लेम नाही आहे, एन्जॉय करत राहा. आणि एकच खंत आहे, मला कर्ज अजून घेऊन नाही गेले. थँक्यू.